श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करावी तुम्हाला मी या व्हिडिओवर सांगणार आहे. स्वामी समर्थ सेवा आज आपण जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करावी किंवा कशी करायला हवी. स्वामींची सेवा करण्यापूर्वी स्वामींना मनोमन आपले गुरु स्वीकारून त्यांना असे म्हणायचे आहे की माझी साधी भोळी सेवा मान्य करून घ्या. माझ्या सर्व दुःख आणि व्याधी असतील त्या कमी करून आम्हाला सुख व समाधान प्राप्त व्हावे. कायम तुमची सेवा आमच्याकडून करून घ्या अशी मनोभावे प्रार्थना करावी. तुम्ही अशी प्रार्थना केली तर नक्कीच तुमच्याकडून नित्यसेवा ही घडून येईल. तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराजांची छोटी का होईना फोटो किंवा मूर्तीही असायला हवी. कारण आपण ज्या देवतेची किंवा गुरुची उपासना करतो तिची प्रतिमा किंवा मूर्ती आपल्यासमोर असणे आवश्यक असते. दिवसभरातून तुम्ही वेळ काढून कधीही तुम्ही नित्यसेवा करू शकता. कारण आजकालच्या धावपळीत दिवसात आपल्याकडे वेळ असेल नसेल त्यामुळे थोडाच वेळ काढून आपल्याला सेवा करायची आहे. सर्वात आधी तुमच्याकडे श्री स्वामी चरित्र सारामृत हे पुस्तक असायला हवे. त्यामध्ये एकूण 21 अध्याय आहेत. खरे तर हे एक फक्त पुस्तक नसून खूप मोठे शास्त्र आहे. जीवनातील अडचणी सर्व दुःख या ग्रंथामध्ये सोडवले जातात. याची किंमत फक्त 33 रुपये एवढी आहे. नित्यसेवामध्ये रोज 3 अध्यायाचे वाचन करावे. रोज 11 माळी जप करणे आवश्यक आहे, जे की 20 मिनिटांमध्ये होतात. अशा प्रकारे दररोज 7 किंवा 21 अध्याय वाचायला हवेत. स्वामींनी अक्कलकोटमध्ये ज्या काही लीला केल्या वर्णिल्या आहेत, अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये अध्याय वाचून होतात. जर तुम्हाला 11 माळी जप करणे होत नसेल तर तुम्ही फक्त 1 माळ जप करू शकता, पण ती एकदम अंतःकरणाने केली पाहिजे. तसेच रोज तारक मंत्र म्हणावा. ते शक्य नसल्यास तो ऐकावा. त्यामुळे स्वामींची सेवा आपल्याला अन्यभावाने स्वामींनी शरण जाऊन करायची आहे. ज्यांना रोजच्या कामातून चांगला वेळ मिळतो त्यांनी रोज 3 अध्याय 11 माळी जप आणि तारक मंत्राचे पठण करायचे आहे. आणि ज्यांना जास्त वेळ मिळत नाही किंवा दिवसभर कामात व्यस्त असतात त्यांनी 3 अध्याय 1 माळ जप आणि स्वामी तारक मंत्र यांचे वाचन करायचे आहे. दररोज पाय पडताना महाराजांचा मुजरा करणे आवश्यक आहे. ज्या वेळेस घरातून बाहेर पडतो त्यावेळी स्वामींना मुजरा करायचा आहे आणि तसेच आपण बाहेरून घरात आल्यावर ही स्वामींना मुजरा करायचा आहे. तसे जमेल तसे आपल्याला नित्यसेवेमध्ये खंड पडू नये याची काळजी बाळगावी. कारण आपण आपल्या गुरूंचे गुरुपद घेतलेले असते. त्यामुळे स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात. नित्यसेवा कधी करू नये. जर तुम्ही मांसाहार घेतला असेल, मानसिक धर्म चालू असेल तर नित्यसेवा करणे टाळावे. फक्त तुम्ही नामस्मरण करू शकतात. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. शेअर करा, लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.